तर अंडा तवा मसाला बनवण्यासाठी एक नॉनस्टिक तवा किंवा साधा तवा घ्यायचा आहे। त्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचे आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे आपल्याला असे बारीक चिरून त्याच्यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। कांदे थोडेसे जास्तच घ्या, कारण तोच आपल्या मसाल्याचा बेस आहे अंडा तवा मसाल्याचा। आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्पाइसेस म्हणजे पावडर मसाले ॲड करू ना, तर ते त्या मसाल्याच्या फ्लेवरला छान होल्ड करून ठेवतात। तर हे बघा, आता मस्त सोनेरी रंग आपल्या कांद्यांना आलेला आहे, मस्त छान फ्राय झालेले। आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची आणि त्याला देखील 1 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तुम्ही अद्रक लसूण ठेचून देखील घेऊ शकता, त्याने देखील एक छान फ्लेवर येतो। तर आता इथे 2 टोमॅटोची मी थोडंसं पाणी टाकून प्युरी तयार केलेली आहे। 2 टोमॅटो मिक्सरमध्ये घ्यायचे आणि थोडंसं पाणी त्यात टाकायचं आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं, तर आपली प्युरी रेडी होऊन जाते। पाणी टाकण्याचं कारण एवढ्यासाठी, कारण टोमॅटोला खूप असा स्ट्रॉंग ॲसिडिक फ्लेवर असतो आणि तो मसाल्यामध्ये उतरतो, त्याने मसाला असा व्यवस्थित लागत नाही खायला। पाण्यामुळे काय होतं, टोमॅटोची शार्पनेस जी आहे ना ती थोडीशी कट ऑफ होते, कमी होऊन जाते आणि मसाला छान आपला खायला एकदम जबरदस्त असा लागतो। तर आता याच्यातलं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे बघा, आता जवळपास निम्म पाणी त्याच्यातलं आटलेलं, पूर्ण पाणी आपण आटवून घेऊ त्याच्यातलं। एक 2-3 मिनिटं त्याला लागतील मोठ्या आचेवर। खूप सुंदर रेसिपी लागते मित्रांनो ही अंडा तवा मसाल्याची, तुम्ही एक वेळेस तरी नक्की करून बघा। तर हे बघा, आता याच्यातलं पाणी हे पूर्ण आटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे। तर अंडा तवा मसालाचा बेस जो आहे मसाल्याचा तो रेडी झालेला आहे। आता आपण याच्यात स्पाइसेस ॲड करू। तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, चिकन मसाला 1 चमचा टाकायचा आहे, थोडीशी धने पावडर टाकायची आहे, थोडंसं जिरे पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता त्याला 1 मिनिटं मोठ्या आचेवर फ्राय करून घेऊ मस्त, जेणेकरून त्या मसाल्याचा ॲसिडिकपणा कमी होईल आणि मसाले छान रीतीने फ्राय झाले पाहिजे। हे बघा, आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ मसाले आपले एकदम सुंदररित्या फ्राय झालेले। तर आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं। पाण्यामुळे त्या मसाल्याचा जो ॲसिडिकपणा असतो ना तो बॅलन्स व्हायला खूप मदत होते, मसाले देखील छान रीतीने फ्राय होतात आणि हे तळाला लागलेला जो मसाला आहे तो देखील पूर्ण एकत्रित होण्यास मदत होते। त्यामुळे पाणी आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि आता त्याला 1 मिनिटं आपल्याला मोठ्या आचेवर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा, किती सुंदर दिसतोय आपला मसाला, पाणी त्याच्यातलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि यानेच आपल्या मसाल्याला, अंडा तवा मसाल्याला टेस्ट येणार आहे। आता 4 ते 5 उकडलेले अंडे आपल्याला घ्यायचे, त्याला बरोबर मधोमध कापून घ्यायचे आणि त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि अगदी हलक्या हाताने त्याला फक्त तो मसाला पूर्ण अंड्याला कोट झाला पाहिजे अशा रीतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे। ते मिक्स करताना अंडी तुटू नका देऊ। हे बघा, किती सुंदर आपला अंडा तवा मसाला दिसतोय। याला तुम्ही पराठ्यासोबत इतका जबरदस्त लागतो ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा याला। मस्तपैकी अशी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची, गार्निश करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर याच्यात थोडं पाणी आणि लिंबू तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला हवं असल्यास बटर देखील तुम्ही ट्राय करू शकता। खूप सुंदर चव लागते मित्रांनो, नक्की ट्राय करून बघा अंडा तवा मसाला। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।